नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 252वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरातनको अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 19 ते 21. प्रथम आपण 19वा दोहा ऐकूयात. कबीर यहो घर प्रेम का, खाला का घर नाही. शीस उतारे हाथ करे, सो पैसे घर माही. कबीर यहो घर प्रेम का, खाला का घर नाही. शीस उतारे हाथ करे, सो पैसे घर माही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. खाला, खाला म्हणजे मावशी. पैसे म्हणजे प्रवेश. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हा भक्तिमार्ग तर प्रेमाचं स्थान आहे. हे काही मावशीचं घर नाहीये. जो आपलं मस्तक कापून हातावर ठेवून समर्पित करेल तोच भगवंतांच्या घरात प्रवेश करू शकेल. मावशीचं घर आणि ईश्वराचं घर यात फरक आहे. विषय सुख भोगत राहणं याला कबीर मावशीचं घर म्हणतात. मावशीचं घरी जसे आपले लाड पुरवून घेत आरामात राहावं तसं ईश्वराच्या घरी जाता येणार नाही. ईश्वराच्या घरात प्रवेश करण्यासाठी कबीर मस्तकाचा सौदा आवश्यक असल्याचं सांगतात. त्यासाठी अहंकार, विषयभोग दूरच ठेवावे लागतात. असे जो विषयांचं बलिदान करेल त्यालाच ईश्वर प्राप्ती होईल. सुरातनको अंग या प्रकरणात कबीर सतत मस्तक समर्पित करण्याची भाषा करतात. रणांगणात जो मृत्यूला न घाबरता शत्रूशी लढतो त्यालाच विजय प्राप्त होतो. त्याप्रमाणेच ईश्वर प्राप्तीरूपी रणांगणावरही ध्येय प्राप्तीसाठी शूराप्रमाणे लढलंच पाहिजे. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मावशीचे नसे हे घर, घर तर प्रेम स्थान. शिर समर्पित करिता होई, प्रवेश यात जाण. मावशीचे नसे हे घर, घर तर प्रेम स्थान. शिर समर्पित करिता होई, प्रवेश यात जाण. पुढचा 20वा दोहा ऐकूयात. कबीर निज घर प्रेम का, मार्ग अगम अगाध. शीस तारे पगतल धरे, निकट प्रेम का स्वाद. कबीर निज घर प्रेम का, मार्ग अगम अगाध. शीस तारे पगतल धरे, निकट प्रेम का स्वाद. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की प्रेम निकेतनाचा मार्ग अगम्य आणि अगाध आहे. जेव्हा आपलं मस्तक कापून भगवंतांच्या चरणी अर्पण करण्याची तयारी असते त्यावेळी प्रेमाचा आस्वाद प्राप्त होऊ शकतो. कबीर ईश्वराचं घर हेच निज घर आहे असं सांगतात. आणि असं असूनही मावशीच्या घरी प्रवेश करण्या इतक्या सहजपणे या घरात प्रवेश करता येत नाही. या घरी प्रवेश करण्याचा मार्ग फार बिकट आहे. सर्वांनाच इथे प्रवेश करताही येत नाही. वेळ प्रसंगी जो बलिदान करू शकतो त्यालाच ईश्वराच्या प्रेमाचा आस्वाद मिळू शकतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. कबीर सांगे निज घराचा, मार्ग अगम अगाध. शिर समर्पित करिता त्यासे मिळे प्रेम
प्रेम आस्वाद. कबीर सांगे निज घराचा मार्ग अगम अगाध. शिर समर्पित करिता त्यासे मिळे प्रेम आस्वाद. पुढचा 21वा दोहा ऐकूयात. प्रेम न खेतवनी पजै, प्रेम न हाट बिकाई. राजा परजा जिसरुचै, सिर दे सोले जाई. प्रेम न खेतवनी पजै, प्रेम न हाट बिकाई. राजा परजा जिसरुचै, सिर दे सोले जाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. हाट, हाट म्हणजे बाजार. परजा म्हणजे प्रजा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भगवंतांचं प्रेम अन्नाप्रमाणे शेतात उगवत नाही किंवा ते दुकानात विकतही मिळत नाही. मग राजा असो किंवा प्रजा असो, म्हणजेच कोणी छोटा असो किंवा मोठा असो, त्याला जर इच्छा असेल तर तो मस्तकाचं दान देऊन, म्हणजेच मस्तक समर्पण करून ते प्रेम प्राप्त करून घेऊ शकतो. इथे कबीर सांगतात की ईश्वरावर प्रेम ही काही बाजारात जाऊन विकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये, किंवा शेतात बी टाकलं की ते लगेच रुजतं. तसंच प्रेम बीज लगेच रुजतही नाही. त्यासाठी बलिदानाची आवश्यकता आहे. मग तिथे गरीब श्रीमंत असा भेदही नाही. बलिदान जो करेल तो कोणीही ते प्राप्त करू शकेल. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबर आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात. प्रेम न निपजे शेतामध्ये, विकत मिळे ना दुकानी. राव असो वा रंक असो वा, प्राप्त होई बलिदानी. प्रेम न निपजे शेतामध्ये, विकत मिळे ना दुकानी. राव असो वा रंक असो वा, प्राप्त होई बलिदानी.